मंडळी, भारतामध्ये दर 1 तासाला 51 रेप हे होत असतात असे बऱ्याच वेबसाईटने म्हटले आहे। गेल्या काही दिवसांपासून कोलकातामध्ये झालेल्या रेप केसमुळे पूर्ण देश हादरला आहे। तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नेमकं प्रकरण आहे काय आणि या प्रकरणाची नेमकी चर्चा का होते। नमस्कार, मी शुभम कंटेंट वाला या चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। मंडळी, सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी वेस्ट बेंगॉल मध्ये ज्युनियर डॉक्टर्स, इंटर्न्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी यांनी हॉस्पिटल मधील सर्व सेवा देण्यास नकार दिला आणि मोठ्या संख्येने आंदोलन केले। याचं मुख्य कारण म्हणजे आर्जिकल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये एक महिला डॉक्टरचा रेप आणि मर्डर करण्यात आला। आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी सरकारकडे या गुन्ह्याची संपूर्ण चौकशी व्हावी आणि गुन्हेगाराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारकडे केली। आता जाणून घेऊया हा गुन्हा नेमका घडला कसा। ही महिला सेकंड इयरची स्टुडंट होती आणि चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंट मध्ये काम करत होती। तिचे वय 31 वर्ष होते। गुरुवारी तिच्या कामाच्या खूप साऱ्या शिफ्ट असतात। ती आपल्या सहकाऱ्यांसोबत जेवण करते आणि आरामासाठी आपल्या डिपार्टमेंट मध्ये जाते। ती शिफ्ट पूर्ण करून आल्यानंतर 2 वाजता झोपण्याकरिता गेल्यानंतर हा पूर्ण प्रकार घडतो। साधारण या घटनेची वेळ 3 ते 6 असू शकते असे कोलकाता पोलिसांनी सांगितले आहे। ज्या गुन्हेगाराने हा गुन्हा केला आहे त्याचे नाव संजय रॉय असे सांगण्यात आले आहे। हा संजय रॉय हॉस्पिटल मध्ये सिव्हिक व्हॉलंटियर म्हणून काम करायचा। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सिव्हिक व्हॉलंटियर म्हणजे काय? तर मंडळी, पोलिसांनी नेमलेले काही लोक असतात जे पोलिसांप्रमाणे कार्य करतात, पण त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या मर्यादित असतात। त्यांना 12,000 पर्यंत त्यांच्या कामाचा मोबदला मिळत असतो। पोलिसांच्या रिपोर्टनुसार असं समोर आलंय की 2019 ला संजय रॉय हा सिव्हिक व्हॉलंटियर म्हणून कामावर रुजू झाला होता। त्यानंतर त्याला पोलीस वेलफेअर सेल यामध्ये शिफ्ट करण्यात आले होते। काही दिवसानंतर आर्जिकल हॉस्पिटल मध्ये तो काम करू लागला आणि त्याला पोलिसांकडून सर्व डिपार्टमेंटचे ऍक्सेस दिले होते असे समोर आले आहे। मंडळी, या महिलेची बॉडी अर्धनग्न अवस्थेत सेमिनार रूम मध्ये होती असे पोलिसांनी सांगितले आहे आणि या सेमिनार रूमला 2 एंट्री पॉइंट होते। त्यातील एका एंट्री पॉइंटला सीसीटीव्ही कॅमेरा होता तर दुसऱ्या एंट्री पॉइंटला सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता। जेव्हा संजय रॉय या सेमिनार रूम मध्ये एंट्री करतो आणि त्याचे संपूर्ण कुकर्म करून बाहेर येतो तेव्हा तो याच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये कैद होतो। मंडळी, तुमच्या मनात अजूनही प्रश्न आला असेल की संजय रॉय गुन्हेगार कस काय? तर जेव्हा संजय रॉय सेमिनार रूम मध्ये एंट्री करतो तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये हेडफोन असतात आणि जेव्हा तो त्या महिलेचा रेप आणि मर्डर करून बाहेर येत असतो तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये हेडफोन असतात। पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचतात त्यांना बॉडीजवळ हेडफोन मिळतात आणि ते ऑन करताच ते संजय रॉयच्या मोबाईलला कनेक्ट होतात। या घटनेची कोलकाता पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे आणि या घटनेमध्ये कोण कोण सामील आहे हे तपासले जात आहे आणि डॉक्टरांकडून आणि लोकांकडून ही केस सीबीआय कडे द्या असे जोरदार पद्धतीने सांगितले जात आहे। मंडळी, आपल्या भारतामध्ये रेप केसेसचे प्रमाण वाढत आहे आणि आपण त्यांना कमी करण्यासाठी काय करू शकतो आणि जो गुन्हे असे करतो त्यांना आपण काय शिक्षा दिली पाहिजे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या कंटेंट वाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया असाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।